को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. नाही, आता महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण खूप उफाळून आलं आणि ते आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी काही ठीक नाही आहे. तुम्हाला मी एकच सांगतो की आदरणीय शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जातपात नाही काढली. जातीचा विषयच ते कधी मानत नव्हते. कधी माझीच त्यांनी जात विचारली नाही, कधी नंदकुमार घोडेले यांची जात विचारली नाही, कधी कोणाचीच जात विचारली नाही. असं करून त्या ठिकाणी सगळे आपण मराठी माणसं आहोत, सगळे आपण त्या ठिकाणी हिंदू आहोत, ही भूमिका त्यांची होती. आणि त्या दृष्टिकोनातून शिवसेना इतक्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे वाढली आणि सगळीकडे आपण जर गुजरातमध्ये असाल तर आपण गुजराती आहोत परंतु हिंदू आहोत, आपण बिहारमध्ये गेलो तर बिहारी आहोत पण आपण हिंदू आहोत, हे माननीय बाळासाहेबांचं स्पष्ट मत होतं आणि ते चालूनच आपण इतकी मोठी शिवसेना झाली. आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबसुद्धा कधी काही जातपात कधी विचारत नाही कोणाची, तू कोणत्या जातीचं तू कोणत्या असं विचारत नाही. आणि हे आजकाल जे चाललं आहे हे ते खूप म्हणजे एकदम वेगळ्या प्रकारे चाललं आहे. आणि म्हणून आता सगळेजण बोलायला लागले की काही जे कोणी बोलतात तो काही आमच्या समाजाचे आहे का, त्यांना अधिकार आहे का, असं ते बोलायला काही लोकांनी सुरुवात केली. परंतु प्रत्यक्षात आपण सर्व मराठी माणूस म्हणून त्या ठिकाणी एकत्र आहे. जसं बाळासाहेबांनी आणलं आपल्या सर्वांना तसं जर केलं तरच हिंदू म्हणून त्या ठिकाणी आपण राहू. हिंदूंनी त्या ठिकाणी एकत्र राहिलं पाहिजे. आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणजे कसं होतं, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, म्हणजे कोणत्या धर्मावर अन्याय करायचं नाही, दुखायचं नाही, हे त्यांचं दुखणं, हे त्यांचं हे स्वतः बोलले ते. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आता खूप जातीपातीबद्दल राजकारण करून मारामाऱ्या भांडणं त्यांना चाकूसुरे सगळं काही निघायला लागलं, हे बरोबर नाही महाराष्ट्रासाठी. परंतु शासनादेशाप्रमाणे ज्यांचे सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते योग्य आहे का, ज्यांचे नसतील त्यांना दिले जाऊ नयेत अशी भूमिका पंकजा मुंडेने मांडली. नाही, मला सांगा नोकऱ्या किती आहे आपल्याकडे देशात, नोकऱ्या किती आहे? नोकऱ्या खूप काय असतील तर मग त्या ठिकाणी या जातीपातीच्या सर्टिफिकेटचा त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो, पण नोकऱ्याच नाही आहे. हे सरकार नोकऱ्या पण काढत नाही. मोदींनी सुद्धा कुठे नोकऱ्या काढल्या? मग इतने करोडो लोगों को नोकरी दूंगा, हे रोजगार दूंगा, कहाँ कुठे काय झालं? मग उगाच त्या ह्या मुद्द्यासाठी भांडायचं. म्हणून तो म्हणजे एक लोकांना पण एक जरा आता थोडंसं गंभीरतेने विचार करायला लागलो लोक. परंतु ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी घ्यायला पाहिजे नाही. आता तुम्हाला सांगतो की मी आमच्या संभाजीनगर शहरामध्ये जुन्या ह्याच्यामध्ये म्हणजे मराठा समाजाला कुणबीच म्हणायच्या आधी, म्हणजे आमच्या जाधव मंडी, औरंगपुरा, त्याच्यानंतर मग फकीरवाडी, कलंदवाडी, या सगळं ते असं म्हणायचे. मग परंतु त्यांनी त्या बाजूला केल्या आणि आम्ही मराठा म्हणून सांगितलं. मग ते मराठा म्हणून सांगितल्यामुळे त्यांना हे झालं. पण आता जरांगे पाटील साहेब जे काही आंदोलन करतात ते एकत्रपणे त्या ठिकाणी सगळ्यांनाच सकल मराठा समाजाला न्याय देण्याचं काम ते करायला लागले. मी पण त्यांना जाऊन भेटून आलो. आणि इकडे ओबीसीचं आरक्षण चाललं, आरक्षणासाठी सुद्धा त्या ठिकाणी ते पण त्यांना असं वाटतं की बाई यांच्या आपल्या याच्यामध्ये घुसल्यामुळे आपल्या लोकांना कमी त्याचा फायदा मिळेल. हे सरकारने विचार केला पाहिजे. सरकारने त्या ठिकाणी कुठेतरी म्हणजे हे तोडगा काढला पाहिजे. पण भांडणं लावून हे नाही, हे सरकार मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल हेच भांडणं लावू लागले आणि हे भांडणं लावण्याचं काम त्या ठिकाणी करतात. मी या ठिकाणी सांगतो की यांना भारी पडेल विधानसभा निवडणुकीला. परंतु जेव्हा नोंदी शोधण्याचं काम सुरू झालं त्यावेळेस मराठा समाजासोबत लिंगायत असतील, मुस्लिम समाज असतील, अरबी समाज असतील, ब्राह्मण समाज असतील यांच्याकडून कुणबी नोंदी सापडल्या. मग आता जरांगे पाटलांनी मागणी केली मुस्लिम समाजाला पण ओबीसीमध्ये घ्यायला पाहिजे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे. आता आमच्या पक्षाची भूमिका आमची वेगळी आहे. ते आमच्या पक्षाची भूमिका माननीय उद्धवजी सांगतील, बाकी आम्ही काय बोलणार नाही. दुसरं असं की भाजप आणि महायुतीचा एक फॉर्म्युला ठरल्याची माहिती कळते. त्याच्यामध्ये भाजपला विधानसभेला 155 जागा, अजित पवार गटाला 55 जागा आणि शिंदे गटाला 65. भाजप 155, अजितदादा 55 आणि शिंदे गट 65 आणि इतर पक्षांना 4 ते 5 जागा देणार आहेत अशी माहिती कळते. कसं बघता याच्याकडे? ठीक आहे. आता महायुतीचं सरकारच येणार नाही. महायुती आता फेल होणार आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि राहुलजी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीच जिंकून येणार हे तितकं स्पष्टपणे झालेलं आहे. आता या लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला दिसून आला असेल.
आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही महाविकास आघाडी पाऊल उचलेल ते यशस्वी होते. दुसरं असं विजय शिवतारे असं म्हटले की मी लोकसभेला उभा असतो तर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना पाडून निवडून आलो. नाही, ते तो म्हणजे असंच बडबड करणारा माणूस आहे तो. त्याच्याबद्दल काय बोलण्याची काही आवश्यकता नाही. भाजपच्या माजी खासदार आहेत सूर्यकांत पाटील आणि एक माजी आमदार एक नेते आहेत रमेश कुलते भाजपचेच, यांनी दोघांनी भाजपला आता सोडचिठ्ठी दिली, राम राम म्हटल्या. ताईंचे माझे खूप संबंध चांगले आहे. अनेक वर्ष आम्ही लोकसभेत काम केलेलं आहे. त्या आमच्या मंत्री पण होत्या, स्पीकर पण होत्या डेप्टी. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की ताईंना एक दिवशी म्हटलं, आता कसं वाटतं तुम्ही भाजपमध्ये गेल्यानंतर कसं वाटतं? त्यांनी लगेच सांगितलं काही खरं नाही इथं असं म्हटलं. पण त्या इतक्या वेळ का थांबल्या समजत नाही. त्या जर आधीच आल्या असते तर कुठे त्यांना लोकसभेचं पण तिकीट मिळालं असतं ना. म्हणून ताईंनी त्या ठिकाणी हे केलं. पण तो आत्ता ताईच म्हणजे समजून आलं त्यांना, तसं अनेकांना भाजप काय आहे हे समजून येईल आणि मग ते पण लोक हळूहळू भाजप सोडण्याचा प्रयत्न करतील. खासदार संदीपान भुमरे जोपर्यंत विधानसभेचा मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत मंत्रिपदावर राहतील अशी माहिती आहे. तसं पाहिलं तर तसं ते राहू नये त्यांनी. कारण तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, मी सुद्धा पालकमंत्री होतो त्याच वेळेस लोकसभेची निवडणूक जिंकलो आणि विधानसभा जे आहे तर विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपले काही आमदार निवडून आले होते. मग आम्ही सुद्धा त्या ठिकाणी असंच केलं असताना मी पालकमंत्री तोपर्यंत जिथे शपथ जरी घेतली तरी इकडचं काय घ्यायचं नाही, तिकडं पालकमंत्री म्हणून काम करायचं. पण त्यांचं पालकमंत्रीपद ठेवायचं कारण म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही सहाय्य केलेल्या आहे, ज्या ज्या काही निधी वाटप केलेली आहे त्या निधी वाटपाचा हिशोब आल्याशिवाय ते पालकमंत्रीपद सोडणार नाही. सर दुसरं असं की सध्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चालू आहे आणि महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार चालू असताना मुख्यमंत्री यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक संताचार्य यांना पैसे वाटप करण्यात आले असा आरोप सुषमा अंधारेंनी केला. नाही, आता ते अंधारेताईंनी केलं म्हणजे काहीतरी ऑथेंटिक आणि प्रूफ ठेवलेलं त्यांनी. अंधारेताई जे बोलतात ते अगदी प्रूफ सहित बोलतात आणि त्यांनी जे बोलले ते बरोबर आहे. नीट पेपर फुटीचा घोटाळा आता गाजला मोठ्या, त्याचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नाही, खरं म्हणजे शिक्षणामध्ये सुद्धा असा भ्रष्टाचार होऊन जर हे केलं तर मग आपल्या बाकीच्या मुलांचं नुकसान होत नाही का? यांनी समजून घेतलं पाहिजे राज्यकर्त्यांनी. पण ते समजून घेत नाही आणि ते सगळं यांना खतपाणी घालतात. म्हणून त्यांचा निषेध मी व्यक्त करतो. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.